नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। स्वावलंबी महाराष्ट्र, सर्वोत्तम महाराष्ट्र, उद्धव ठाकरे का बड़ा ऐलान। महाराष्ट्र में 20 नवंबर को होने वाले चुनाव से पहले शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे ने जनता के लिए बड़े वादों की झड़ी लगा दी है। ठाकरे ने कहा कि महाराष्ट्र केवल एक राज्य नहीं बल्कि उनका परिवार है और वे इसकी जिम्मेदारी समझते हैं। उनका वादा है कि सत्ता में आते ही राज्य को स्वावलंबी और सर्वोत्तम महाराष्ट्र बनाएंगे। उन्होंने विकेल ते पिकेल के सिद्धांतों पर किसानों के लिए फसल की उचित कीमत दिलाने का भरोसा जताया। साथ ही शहरी और ग्रामीण महिलाओं को 24 घंटे पुलिस सुरक्षा अवेलेबल कराने की घोषणा की। शिक्षा पर जोर देते हुए उद्धव ठाकरे ने कहा कि जात पात धर्म से परे हर बच्चे को मुफ्त शिक्षा मिलेगी। वहीं सरकारी कर्मचारियों के लिए पुरानी पेंशन योजना बहाल करने और रोजगार के अवसरों के लिए प्रत्येक जिले में मेले लगाने का वादा किया है। शिवसेना प्रमुख ने सभी जिलों में छत्रपति शिवाजी महाराज के भव्य मंदिर स्थापित करने की योजना का भी ऐलान किया। पर्यावरण और उद्योग में संतुलन बनाए रखने की बात करते हुए उन्होंने बारसू रिफाइनरी प्रोजेक्ट को रद्द करने की भी घोषणा की। ठाकरे ने विश्वास दिलाया कि वह राज्य के लिए रोजगार, स्वास्थ्य और महिलाओं की सुरक्षा जैसे प्रमुख मुद्दों पर प्रतिबद्ध रहेंगे और हर परिवार को 25 लाख रुपए तक की कैशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध कराएंगे। धन्यवाद। कदाचित मी पहिल्या प्रथम एवढ्या सकाळी सकाळी तुम्हाला बोलवलं असेल, पण आपण सुद्धा प्रेमाने आलात। साहजिकच आहे, निवडणुका आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत। कालच महाविकास आघाडीची प्रचंड सभा यशस्वीपणाने पार पडलेली आहे। निवडणुका म्हटल्यानंतर शेवटी आम्ही मतं मागायची आणि जनतेने मतं द्यायची, हा एवढ्या पुरताच काही कारभार असतो किंवा असावा असं मला वाटत नाही। तर मतं कशासाठी द्यायची आणि मतं कोणाला द्यायची, कोणत्या विचारसरणीला द्यायची, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न असतो। काल राहुलजी आले होते, खरगे साहेब होते, पवार साहेब होते, मी स्वतः होतो आणि त्या मीटिंगमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रासाठी काय काय करणार ह्यातले 5 मुद्दे काल प्रकाशित केले। त्याला पंचसूत्री असं नाव दिलं। विस्ताराने किंवा सविस्तर जाहीरनामा महाविकास आघाडीचा येत्या काही दिवसात जाहीर होईल। काल मला त्यांनी विनंती केली होती की येत्या मला वाटतं 10 तारखेला ते खरं ठरवलंय, पण आजपासून मी महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे। तसं 1-2 दिवसापासून सुरुवात केली आणि कदाचित मी त्या तारखेला मुंबईत नसेन। मुंबईत असलो तर नक्कीच त्या प्रेस कॉन्फरन्सला असेल, पण मुंबईत नसलो तर लगेच महाविकास आघाडीमध्ये काहीतरी गडबड आहे असं कृपा करून कोणी काही गैरसमज करून घेऊ नये। आज मी आपल्याला बोलवलंय ते एवढ्यासाठी की आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत, मग ती महापालिका असेल, महानगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, आम्ही बरीच वर्ष युतीमध्ये होतो। त्याच्यानंतर गेल्या 5-1 वर्षापासून महाविकास आघाडीमध्ये आहोत। प्रत्येक निवडणुकीमध्ये युतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल हा जाहीरनामा प्रकाशित होत असतो, पण शिवसेना हा पक्ष आघाडीमध्ये सामील जरी असला तरी शिवसेनेचं एक वेगळी वचनबद्धता आहे। मी मुद्दामून आठवण करू देऊ इच्छितो की अगदी कदाचित 2012ची महापालिका निवडणूक असेल, युतीचा जाहीरनामा प्रकाशित झाला होता, परंतु शिवसेनेच्या वचननाम्यात मुंबईसाठी सागरी महामार्गाचं वचन दिलं गेलं होतं आणि मला अभिमान आहे की ते वचन आम्ही पूर्ण करून दाखवलं। 2017 साली मुंबई महापालिकेमध्येच आपण मुंबईकरांना ज्यांची मालमत्ता 500 स्क्वेअर फुटाची आहे त्या 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या सगळ्या घरांना मालमत्ता कर रद्द करू असं एक वचन दिलं होतं, ते आम्ही पूर्ण करून दाखवलं। त्याच्यानंतर 2019ला विधानसभेला सामोरं जाताना युतीचा एक जाहीरनामा होता, कारण तेव्हा आम्ही युतीमध्ये होतो, पण 10 रुपयामध्ये गरिबांना आम्ही जेवण देऊ हे एक वचन दिलं होतं। ते मी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा शिवभोजन सुरू करून दिलं होतं। थोडक्यात काय की साहजिकच आहे की महाविकास आघाडीचा जाहीरनामा त्याच्याबरोबर आम्ही पूर्णपणाने सहमत आहोतच, पण शिवसेना म्हणून मला असं वाटतं की आमचं सुद्धा एक काही कर्तव्य आहे की काही गोष्टी बारीक सारीक असतात, त्या ढोबळमानाने मांडता येत नाहीत। मग आपण त्यातलं वेगळेपण काय आहे हे हेरून
एक महाविकास आघाडी आणि शिवसेना या माध्यमातून ती वचनं सरकार आल्यानंतर पूर्ण करावी. आता आजचा हा जो मी वचननामा आहे तो आपल्या सगळ्यांच्या साक्षीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करत आहे. हा वचननामा दोन स्वरूपात असेल. एक तर ज्याला आपण टॉकिंग पॉइंट्स म्हणतो की पटकन काय बोलायचं तर तो खिशात मावेल आणि त्यातले जसं काल पंचसूत्री होत्या तसं शिवसेनेची काही वचने आहेत. त्याच्यामध्ये त्या 5 पंचसूत्रीचा सुद्धा अंतर्भाव आहेच. त्याच्यापेक्षा फार काही वेगळ्या अशातला भाग नाही, पण थोड्याफार ज्या काही वेगळ्या गोष्टी आम्हाला जाणवल्या किंवा भासल्या की त्या त्याच्यात यायला पाहिजेत. आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना तेही मान्य आहे की नाही ह्या ठीक आहे, ह्या गोष्टी करायला पाहिजेत. सविस्तर वचननामा घेऊन फिरणं थोडंसं अवघड होतं, कार्यकर्त्यांना सुद्धा थोडं अवघड होतं, वक्त्यांना सुद्धा होतं. म्हणून खिशात मावेल अशी 5 किंवा 10 ही वचनं आम्ही आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर करत आहोत. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक QR कोड दिलेला आहे. तो QR कोड स्कॅन केल्यानंतर शिवसेनेचा जो काही वचननामा आहे तो आपल्याला पूर्णपणाने वाचता येईल. आणि येत्या काही काळात 1-2 दिवसातच महाविकास आघाडीचा सुद्धा जाहीरनामा येतोय. तो सुद्धा मी म्हणेन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व आमचे मित्रपक्ष यांचा एक एकत्रित जाहीरनामा आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून आम्ही काही वेगळं करतोय किंवा ते आम्हाला मान्य आहे का, हे आम्हाला मान्य नाही का, स्वतंत्र अस्तित्व दाखवतात का, असं काही एक ह्याच्यामध्ये प्रकार नाही. काही गोष्टी ज्या जसं काल मी एक मांडला विषय की मुंबईतले आणि आपल्या महाराष्ट्राचे कोळीवाडे आणि गावठाणं म्हणजे सर्व म्हणजे अगदी त्याच्यामध्ये कोळी बांधव आले, काही गावठाणं आली, ख्रिस्ती समाजाला सगळे आले. यांच्याकडे आता या सरकारची वक्र नजर गेलेली आहे. या कोळीवाड्यांचा क्लस्टर विकास किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. क्लस्टर म्हणजे काय की सगळे एकत्रित करायचं, त्यांना टॉवर बांधून द्यायचे आणि बाकीची जमीन ही त्यांच्या मित्राला, आता कोण मित्र, एकच मित्र आहे तो हे करू शकतो, त्याच्या घशात घालायची. असा हा एक काळा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे. पहिल्या प्रथम आमचं सरकार आल्यानंतर तो त्यांनी केलेला GR आहे तो आम्ही रद्द करू. कोळीवाड्यांचं अस्तित्व, गावठाण्यांचं अस्तित्व, त्यांची ओळख हे आम्ही कदापि पुसू देणार नाही. आणि त्या सगळ्यांना म्हणजे कोळी बांधवांना असेल, गावठाणातील असेल, या सर्व लोकांना मान्य होईल असाच विकास आम्ही तिथे करू. अन्यथा काय होईल की कोळीवाडे म्हटल्यानंतर मग मासे सुकत कुठे टाकायचे त्याला बंदी येईल. मासे सुकत इकडे मासे सुकट टाकायचे नाहीत, तिकडे सुकट टाकायचे नाहीत. त्याच्यानंतर टॉवर बांधले आणि कालच्या सभेत मी ओझरतो बोललो की आता प्रत्येक इमारतीला पार्किंग देतात, पण कोळी बांधव त्या पार्किंगमध्ये त्यांच्या होड्या पार्क करू शकणार आहेत का, की 3ऱ्या मजल्यावरची होडी आहे ती काढायची आणि मग समुद्रात न्यायची, तर असं अजिबात होऊ देणार नाही. कोळीवाड्यांचा जो एक प्रशस्तपणा आहे, माझ्या कोळी बांधवांना मासेमारीसाठी लागणारी जी जागा आहे ती तशीच्या तशी कायम ठेवू आणि त्यांना विचारात घेऊनच जसं सीमांकन हे आम्ही सुरू केलं होतं त्यांचं, ते अजूनही पूर्ण नाही झालेलं. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर धारावीचा जो विषय आहे, हा धारावीचा विषय केवळ धारावीपुरताच मर्यादित आहे अशातला भाग नाही, तर धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईभर जो एक बकालपणा आणण्याचा हा सरकारचा डाव आहे तो आम्हाला हाणून पाडायचा आणि तो पाडणार. कारण धारावीमध्ये 4-4.5 लाख जर वस्ती असेल तर त्यातली अर्धी अधिक ही अपात्र ठरवून मुंबईत इतरत्र फेकून द्यायची. मग ती कुठे मिठागरात असेल, दहिसरला असेल, मुरुडला असेल, आता तिथलीही लोक उभी राहिलेत. मग एक तर धारावीकरांना धारावी सोडायची नाहीये आणि बाकीच्यांना सुद्धा त्यांना कळते की इकडे संपूर्ण नागरी सुविधांवरती ताण पडणार आहे. जर का आत्ताच्या निविदेप्रमाणे किंवा निविदा बाह्य सवलतींप्रमाणे धारावीचा विकास करण्याचं ठरवलं तर मुंबईकरांवरती, मुंबईच्या नागरी सुविधांवरती असह्य भार पडेल. जर कॅल्क्युलेशन नीट केलं, आपल्यापैकी कोणी करू शकत असेल तर मला कृपया मदत करा, पण जेवढी जमीन म्हणजे 1000 एकर जमीन ही आजच अदानीला दिलेली आहे आणि त्याचे तसे आदेश निघालेले आहेत. म्हणून मी काल जो एक उल्लेख केला की संविधान बचाव हे लोकसभा हरल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये जाहीर केलं की हे एक फेक नरेटिव्ह होतं. मग हे सरकारचे आदेश हे फेक नरेटिव्ह आहेत का? अर्थात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ते फेकणारच आहोत, ते काही जागेवर ठेवणार नाही. पण हा सगळा विषय लक्षात घेऊन आम्हाला असं वाटलं की आमच्या परीने काही विषय हे आपण त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यानुसार आम्ही हा वचननामा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने प्रकाशित करत आहोत, जनतेच्या चरणी सादर करत आहोत. त्याच्यामध्ये अनेक वचनं जी आहेत ती महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातली जरूर आहेत.
कारण शेवटी आमची आघाडी आहे. काही मोजकी करायची असतील वचनं अशी आहेत, जसं मुंबई आणि महाराष्ट्राचं गृहनिर्माण धोरण आम्ही ठरवणार आहोत. मुंबईप्रमाणेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये जसं मुंबईमध्ये झोपडपट्ट्या तशा काही शहरांमध्ये आहेत, तर तिथे सुद्धा आम्ही विकास करणार आहोत. तिथल्या स्थानिक शासनाच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी आहेत. मुंबईतलं पडवलेलं वित्तीय केंद्र हे नव्याने आम्ही धारावीमध्ये उभारू. धारावीमध्ये म्हणजे धारावीकरांना जिथल्या तिथे त्यांच्या उद्योगासह घर तर देऊच, पण मुंबई आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी नोकरी कुठे. कारण मधल्या काळामध्ये आदित्य जे बोलला होता की आमच्या 3 प्रायोरिटी काय असतील, तर रोजगार म्हणजे नोकरी नोकरी नोकरी, बेकारी तर हटवली पाहिजे. पण त्याच्यासाठी कुठेच या सरकारच्या म्हणजे आताचं जे मिंदे सरकार आहे त्यांच्या कारभारात कुठे काही दिसत नाहीये. त्यांना फक्त गद्दारांना नोकऱ्या त्यांनी दिल्या, बाकीच्या जनतेला काही दिलेलं नाहीये. तर आम्ही आमच्या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना, मग त्याच्यामध्ये मुलं आली मुली आली मुली आल्या, यांच्यासाठी नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध करून देऊ. आणखीन एक महत्वाचा विषय, कारण बोलायला गेलं तर खूप आहे, आणखीन एक विषय, आपल्या राज्यामध्ये जसं मुलींना शिक्षण मोफत दिलं जाते, आनंदाची गोष्ट आहे, पण मुलींप्रमाणे मुलांना देखील आम्ही मोफत शिक्षण देणार, हे सुद्धा आम्ही वचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार, हे सुद्धा वचन आम्ही दिलेलं आहे. तर अशा गोष्टी बऱ्याच आहेत. आपल्या हाती तो वचननामा आल्यानंतर आपल्याला कळेलच. तूर्त मी जनतेच्या चरणी आम्ही काय सेवा करू इच्छितो हे सादर करतोय. आणि या हवेतल्या गोष्टी नाहीत, आम्ही करून दाखवलेल्या आहेत. महापालिकेत 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर जसा रद्द केला, अशा अनेक गोष्टी आहेत. पण शेतकऱ्यांचं पीक कर्ज 2 लाखापर्यंत आम्ही माफ करून दाखवलं किंवा मुक्त करून दाखवलं. आम्ही करून दाखवलंय. जे करणार आहोत तेच आम्ही बोलतो आणि जे बोलतो ते आम्ही करतो. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.